तर हाय गाईज, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहेत आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मी आता जास्त तयारी नाही केलेली कारण की आज आहे माझा बड्डे आणि माझ्याकडे खूप स्पेशल दिवस आहे. तर सर्वांनी मला कमेंटमध्ये नक्की विश करा. आणि आता मी जाणार आहे जेवण वाटप करण्यासाठी. माझी खूप इच्छा होती 2 वर्षापासून का मी करीन. मी थोडा पैशांचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला पॉसिबल नाही होला ना. मी ठरवलेलं करीन तर स्वतःच्या पैशानेच करीन. सो तुम्ही आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग न स्किप करता बघा. आणि माझी मेहंदी कशी आहे बघा. तुम्हाला मेहंदी काढायची असेल तर मी त्यांची त्या आय डी देते आणि नेल्स करायची असेल तर तिची पण आय डी देते. तर गाईज बनवलेली बिर्याणी 3 किलो बिर्याणी बनवली. तर चला आपण पॅकिंग करूया. तर गाईज तुम्ही बघू शकता सर्वात जास्त काम करणारी मुलगी तुला वाटते का? तर गाईज तुम्ही बघू शकता मला मध्ये बसवले न बसले बघ कशी हेवी ड्रायव्हर. तर काही आमच्याच गावामध्ये आलो आम्ही बिर्याणी वाटप करण्यासाठी आणि इथे लोक राहतात. सो तुम्ही आता ब्लॉगमध्ये पुढे बघत राहा. आणि तिकडून ती गेली मंदिरात पाया पडायला. तर गाईज माझे बड्डेचा केक मी चाललो आणि म्हणजे तो केक धरायला कोणीच नाही ना, तर मला जेवून चालले नाही. गाईज आज शर्ती आणि बघा राज गर्दी. तर गाईज आम्ही आलो केक शॉप जवळ आणि मी आले हेवी ड्रायव्हर सोबत. सो तुम्ही काही बोलाल का ताई? मग तुम्ही आम्ही म्हणजे थोडासा तुमचा इंटरव्ह्यू घेऊ शकता का? गाईज या आतमध्ये गेल्या मी मनाने येत नाही केक बघायला. मनाने इथं थांबून द्या म्हणून सरप्राईज देवासाठी. तर गाईज केक घेतले माझ्या हातात दिले. मी अजून बघला नाही कसं केक आणि त्यावेळी अजून केक शॉपमध्ये सर्व आलो. आता आम्ही सर्व घरात केक घेऊ ते आता मागच्या येतात. फायनली रेडी झालो आणि आता आमचा आरशात फोटोशूट चाललंय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Tanani. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, तुम जियो हजारों साल ये मेरी ये आरज़ू. Happy birthday to you Tanani. Happy birthday to you Tanani. Happy birthday. आकर अश्विनी दिलेलं. आता घरामध्ये सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही चला जेवायला बाहेर. सो तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आणि हाय माझा आजचा लुक. फायनली आता आम्ही आलो आणि जय महाकालला चलो आम्ही. मम्मीच्या बड्डेला आलतो तेव्हा त्यांना बोलवलं. पापड लागते का अजून? तू नको एकत्र गेलं सगळं. ते माझा व्हिडिओ कर. वारे मी वहिनीच होते एव्हा सगळी जेवले ना सगळी एव्हा सगळ्यांचं टेटो भरले लाईनीशीर. आता सगळी लाईनीशीर निघतील. आम्ही आईस्क्रीम खायला क्रीम चीज मध्ये वैतागली जशी की जीवनाला. ए मँगो शेक इकरी
ऑर्डर आले गाईज, तुम्ही बघू शकता. आणि तिची व्हिडिओग्राफर निक्कू म्हात्रे. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की द्या. हां अच्छा ठीक आहे ठीक आहे. आणि बारीकसा गाईज ऑर्डर आलेली आहे आमची. सो आत्ताच आम्ही घरी आलोत आणि निक्कूने आणलेला केक तो आता कट करायचा. तर चला बघूया काय सरप्राईज आणले ती माझ्यासाठी. सो तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कल्याणी, हॅपी बर्थडे टू यू. बार बार आए, बार हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर कल्याणी, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार. तर गाईज बर्थडे आटापले. तर आता आपण पूर्ण गिफ्ट अनबॉक्सिंग करणार आहोत. फर्स्ट गिफ्ट म्हणजे ओपनच आहे, तो आहे आशूने दिलेला आहे. तर मला कमेंट करून सांगा नक्की कुठलं ब्लॉग. आणि मी अजून कुठलंच बघलं नाही. अजून मी तुमचं गोंगाट ना. ठीक आहे, आता आपण फर्स्ट काय ओपन करायचं मला काही सुचत नाही. तर तुम्ही सांगाल का मला? तू सांगशील का मॅडम? ये तुम्ही बसा, तू अनबॉक्सिंग कर पहिले. यो कर. यो कोणचा? लिक्विड. समजे वो नाही. चला आपण आता हे लावून बघू कुठल्या बोर्डाला काय आहे ते आपल्याला समजेल. हे बघू शकता निक्कूने गिफ्ट केलेले कल्याणी अँड निक्कू. आणि सगळी घरात तिचं नाव लागणारच आता. तर आता आपण तसं त्याचप्रमाणे पॅक करूया. आणले आता बघू शकता तुम्ही. म्हणजे मी जर कुठे गेली तर तिथे मी जाता जाता शिलाई करू शकते. खूप छान खूप छान. तर आता आपण हा तर तुम्हाला समजलं असेल तर वॉच बघू शकता तुम्ही किती सुंदर. थँक्यू भाविका दीदी. दुसरा गिफ्ट अनबॉक्सिंग करणार आहोत भाविका पाटील यांचा. काय पांचटगिरी गाईज, काय पांचटगिरी लावले यांनी. तर आपण बघूया मी काय बोललेलो. वाव सो ब्युटिफुल. ओ माय गॉड. वाव गाईज तुम्ही बघू शकता. आता मी कुठे पण गेल्या अशी बॅग घेणारी नाही. बरोबर आहे. मग अशी उलटा घेतली नो नजर. आता आपण हा गिफ्ट ओपन करणार आहोत. त्याच्यानंतर बाबीने काय आणले ते पण समजेल तुम्हाला. बाबीची बघ खुशी बघा, खुशी वॉच पण ते कोणालाच भेटणार. आवडली का नाही? हो खूप सुंदर एकदम रावत. चला आता आपण हे अनबॉक्सिंग करूया. हे काय आहे? माझ्या झिपऱ्या मध्ये नसताना बघता पांचट फॅमिली माझी एक नंबरची. घड्याळ फोटो असतील हलकू रे तेरी साजन दीवानी रे. ओ माय गॉड. बाप रे बाप. म्हणजे मला आवडेल असंच. इकडे बघू
बघू शकता तुम्ही मशीन डमी ही सुई म्हणजे माझ्या जिथे मी कपडे स्टिच करते तिथे. परी हूँ मैं. थँक यू मामी, थँक यू चटकुली. ये टाळ्या तर टाळ्या. तर गाईस तुम्हाला माहिती आहे का हा कपडा खूप कष्टाचा आहे कारण की दोघी गळा बनवलेला माझ्या बर्थडे साठी आणि पैसे साठवून मला ड्रेस आणलेला आहे. सो अशी बहीण सर्वांना भेटो. चला गाईज आजचा ब्लॉग एंड करतो. बाय. तर गाईज आज चालले आम्ही मॉलला बघू शकता. तर गाईज आम्ही कोणगाव इथे उभी आहोत ना. आया लिवले येते कचरा टाकू नये, टाकले 1000 रुपये दंड रुपये आहे. आणि इकडे कचरा बघा कोणत्या आल्या कोण 1000 रुपये देणार इकडं बा. सर्व जागा CCTV मध्ये रेकॉर्ड केली जात आहे आणि मला इथे एक पण कॅमेरा दिसत नाही. तर गाईज आम्ही कधीपासून इथे उभत आणि आता ओला बुक केली पण आमची ओला काही येत नाहीये. प्रत्येक रिक्षावाला येऊन चलते आम्हाला. त्यांना तिथे सांगा जाता या बा इचारा भरल्या बा ही बा चुटकी. तर गाईज फायनली आम्ही मॉलमध्ये आले आहो आणि आता आम्ही पूर्ण मॉल एक्सप्लोर करणार आहोत. तसंच होतं मी ब्लॉगमध्ये कपडे बघायला आले गाईज. सगळं जुन्या पॅटर्नचे दिसताना आली. आम्ही फुकट बी नाही जेवू. ही अशी कपड्यांची किमती बा 800 रुपये. ए पण असं वाटते बाबीचं कॉम्बिनेशन असं वाटते पण आहे बा. एवढं तो तसंच कपडा घेतली बा ना बाबी. 400 रुपये बी नाही देणार नाही. 400 ची पॅन्ट नाही 1000 रुपये. ए खास करून कर्नाटी तुम्हाला माहिती आहे का खास करून कर्नाटी एसीच्या ऑफर बघू 500 350 बॅगावा अशी नको पोतलीत दिसते. फक्त प्रत्येक वेळी कपडे बघता घेत नाही आम्ही कारण की ओव्हर महाग असतात. म्हणजे असं सेम कपडे आम्ही जिथे कपडे घालतो तिथं असतात. इकडे आम्ही द्यायचे बर्गरची ऑर्डर. तिकडे ऑर्डर दिली आता आम्ही तर KFC मागवायला. तर काही मॅक्झिममधून आम्ही एवढाच मागवले आणि ही ऑर्डर आलेली आणि KFCची नाही आली ऑर्डर. जागा नव्हती म्हणून आया आलो. तर काही हे बघा फ्रेंच फ्राईज काय बघायला बी लागले भैया. फायनली सगळ्यांचं खाऊन झाले आणि हिने काहीच नाही खाल्ला. फक्त ऑर्डर मागवायचं काम करते बस. इकडे झोर घेतले बघ. इकडे झोर घेतली बघ. दाताचे फटले तिथे डायरेक्ट काही डायरेक्ट शांत. बरी घेऊन जातो आम्ही बाबूला. का जातो घेऊन. आता आम्हाला भाऊ नाही ना. ये रे बा तिघी जणी ये रे बसल्या. बाबी तू कसं वाटते तुला. किती वाटते बाबीला बा असं घ्या. बाबी आता कसं कर दादी स्तंभ भरलेले. बाबा रिएक्शन तोंडवा पामले बा. दोघींची भाजी खातो नवलेली आहे गाईज. बाबा आता बाबी पर बाबा आता बाबी. तोंडवा तुझी आवरी हाऊस कणाला करायची माणसाने. अरे नको काढू नको तो ये रे. गाईज मागे तिथे का करते मॉलमध्ये एसी हवा आलेले वाटते. तर आम्ही गाईज मार्केटमध्ये रे बा पाणी भरण्याची रेनकोडा. ही बारीक कोणाची वरची बनते 12 महिने.
17 गाईज 1 महिना बाकी आहे पावसासाठी. जो काय चालली गाईज माझा बड्डे होले तरी मी बड्डे बी थांबवत होता. ते स्टिकर पण किती भारी आहे फिशवाले. हे बघ डॉगी घाई हे बघ ना ही बघ माझी तोच कामी बघ माझी तोच बघतच आम्ही काय हे वाव मेंढी दीदी तिकडे युनिकॉर्न दीदी युनिकॉर्न पण अशो पेंग्विन पेंग्विन बघ पेंग्विन पेंग्विन छोटा आलेला कल्याण काय करतो तू कल्याण गाई त्याला गालतो आलेला फोटो काढ जमा करायचं या आई माहिती मस्त ना 300 अरे आपलं तू दीदी आपण कसं दीदी बाबा तिच्या बघता होता फक्त बसतो हौशीने चालता म्हणून एक बहाणा भेटला बसाचा. बाकी खुर्ची बिर्ची काहीच नाही घ्यायची. चपलांचं कलेक्शन आले नवीन नवीन छोट्या मुलींचा. या बा तांब्यावर उलटा तांब्या. काही चॉकलेट सेक्शन मध्ये चॉकलेट बघायला. सो आम्ही चॉकलेट घेत आहोत आता.